कळवण तालुक्यातील देसराणे येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी देसराणे येथे शुक्रवारी शोकसभा पार पडली आहे। दादांच्या आठवणींना उजाळा देताना तरुण, ज्येष्ठ नागरिक व उपस्थित सर्वच नागरिक भावुक झाले। या शोकसभेत अनेक जणांनी दादांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व आठवणींच्या भावनांचा बांध फुटला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांचे अपघाती अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। देसराणे ग्रामपंचायत तसेच सर्व पक्षीयांनी देसराणे येथे एकत्रित येऊन दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या शोकसभा प्रसंगी देसराणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सर्व पक्ष पदाधिकारी, तरुण वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंधू, भगिनी, माता हे सर्व दादांच्या दुःखात सहभागी आहोत। दादांसाठी बोलण्यासाठी भरपूर आहे। आम्ही जवळून बघितलेले दादा, अतिशय मन हेलावून आलं। ही दुःखद घटना संपल्यावर दिवस अतिशय बेचैन गेला। अजूनही दादा गेले नाही असंच वाटतंय, पण दादा आपल्यात नाहीयेत। त्यांच्या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत। की दादांना आपल्या गावाच्या वतीने, आपल्या गिरीश कुटुंबाच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आपला सबस्टेशनचा ट्रान्सफॉर्मर जळाला होता 5 मीचा। त्यावेळेस मी मुंबईला होतो, अधिवेशनच चालू होतं। कांदा लागण होती, डिसेंबरचा महिना होता। यांनी फोन केला की असं असं झालं म्हणे। दादा त्यावेळी तिथे मिनिस्टर होते एमईसी। दादांनी ताबडतोब म्हणे काय झालं म्हणे। म्हटलं 5 एमएचा ट्रान्सफॉर्मर जळाला आणि कांदे लागण आमची चालू आहे। अरे म्हणे 2 असतात। अहो नाही म्हटलं एकच आहे। काय म्हणतो म्हणे, लावा फोन म्हटलं तुम्ही। लगेच त्यांना फोन लावल्यानं हो म्हणे एकच आहे, तो एक ट्रान्सफॉर्मर मोठी लावा बघा। माझे कार्यकर्ते तिथे येईपर्यंत ट्रान्सफॉर्मर तिथे गेला पाहिजे, बाकी मला माहित नाही। मला म्हणे तू फोन कर म्हणे, ट्रान्सफॉर्मर मी चालू झालं का नाही। लगेच सांगितलं, ताबडतोब यंत्रणा हल्ली। दुसऱ्या दिवशी लगेच ट्रान्सफॉर्मर तिथं हजर। जे दादांना एवढं कर्तृत्व होतं, तुलासाठी निधी तेवढा मंजूर करून दिला। 1.25 कोटी रुपये तेव्हा आम्ही या आपल्यातून तुलासाठी दिला होता। म्हणजे एवढं, म्हणजे शेतकऱ्यांवर एवढं लक्ष होतं की जे होणारे काम होते ना ते 100% पाहिजे। तसंच 10चा ट्रान्सफॉर्मर मागितला। 10चा ट्रान्सफॉर्मर करताना त्यांनी सांगितलं पिपळ्याचं सबस्टेशन होऊन राहिलं म्हणे, त्यामुळे तो काही बसत नाही। त्या आठवणी कधीही विसरता येणार दादाचं काम। खास करून दादांना जवळून पाहण्याचा योग मला 3 ते 4 वेळा आलेला होता। जेव्हा दादा कळवण नगर पंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी कळवणला आले होते, तेव्हा आम्ही बहुंच्या बंगल्यावर दळवटला दादांची कांद्यासंदर्भात भेट घेतली होती, निर्याती संदर्भात। त्यावेळेस जेवढे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचं दादांनी फडणवीस साहेबांशी बोलून, वाणिज्य मंत्र्यांशी बोलून तुमचा निर्णय लवकरात लवकर शेतकऱ्यांचा आम्ही घेतो असं आश्वासन दिल्यानंतर 8 दिवसांनी दादांनी कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला होता। कामाची पद्धत दादांची सांगायची म्हणजे दादा वेळेला खूप महत्व देत होते। ज्या दिवशी भाऊंच्या बंगल्यावर जेवण होतं, दादांना तेव्हा आम्हाला वाटत होतं की अर्धा 1 तास जेवणाला जाईल, पण 10 मिनिटाच्या आत दादांनी जेवण घेऊन, हातात शोक घेऊन दादा धावत्या मार्गाने गाडीत बसले आणि कामाला निघाले। तो करारी बाणा, तो करारी आवाज, तो पहाडी आवाज, ती काम करण्याची पद्धत फक्त दादांनाच येत होती। असा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महेश कुवर, कळवण।